हा क्वेश्चन नक्कीच पडतो की प्रॉडक्ट बेस्ड कंपनी म्हणजे काय आणि सर्व्हिस बेस्ड कंपनी म्हणजे काय आणि दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ॲक्च्युली. तर आज आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल डिफरन्स पाहणार आहोत. प्रॉडक्ट बेस्ड कंपनी म्हणजे असं असतं की ती कंपनी स्वतःचं प्रॉडक्ट बनवते आणि ते प्रॉडक्ट ते मेंटेन करतात. ते एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला तर गुगल ही एक प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे आणि त्यांचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत जसं जीमेल आपण डे टू डे वापरतोय, गुगल ड्राईव्ह असेल किंवा यूट्यूब असेल तर हे प्रॉडक्ट आहेत आपले गुगल कंपनीचे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, मायक्रोसॉफ्ट ही पण प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे. तर त्यांचे पण नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आहे मार्केटमध्ये, राईट. जसं आजूर झालं ॲक्च्युली किंवा विंडोज झालं, दे प्रॉडक्ट कमिंग फ्रॉम मायक्रोसॉफ्ट. वन मोर एक्झाम्पल आय एम गिविंग हिअर. सी, तर आपल्याकडे अमेझॉन आहे ॲक्च्युली. तर अमेझॉन ही पण प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे. त्यांचे स्वतःचे क्लाउड प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा त्यांचं रिटेल ई कॉमर्स आहे, राईट. तर ह्या कंपन्या काय करतात ॲक्च्युली, स्वतःचे प्रॉडक्ट बनवतात आणि त्या प्रॉडक्टवर ते मेंटेन करून ते कस्टमरला ते सेल करतात ॲक्च्युली पुढे. आता आपण येऊया सर्व्हिस बेस्ड कंपनीकडे. तर सर्व्हिस बेस्ड कंपनी काय असतं की ते जे काही सर्व्हिस आहेत ते एंड युजर म्हणजे क्लायंट्सला देतात आणि त्या क्लायंट्सवरती आपलं काम करावं लागतं. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं, आज मार्केटमध्ये इंडियामध्ये आपल्याकडे इन्फोसिस, TCS, विप्रो किंवा कॅपजेमिनी ह्या कंपन्या आहेत सर्व्हिस बेस्ड कंपन्या. आणि सर्व्हिस बेस्ड कंपन्यामध्ये जास्त हायरिंग चालतं का, कारण त्यांच्याकडे क्लायंट्स भरपूर असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर फ्रेशर्सला जे काही जॉब लागतात जास्त ते सर्व्हिस बेस्ड कंपन्यामध्ये जॉब लागतात का, कारण ते काय करतात, फ्रेशर्सला घेतात, ट्रेनिंग देतात ॲक्च्युली पहिले 5-6 महिने आणि त्यानंतर ते क्लायंट्सवरती डिप्लॉय करतात. आणि नंबर ऑफ क्लायंट्स ते ऑनबोर्ड करतात असतात त्यांच्याकडे, कारण जेवढे क्लायंट जास्त असतील तेवढं त्यांचं जास्त रेव्हेन्यू वाढणार आहे. थोडक्यात इन्फोसिस आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो. त्यांच्याकडे मोर दॅन 5000+ क्लायंट असणार आहे आणि त्या क्लायंटच्या बेसवरती त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होत असतो. आणि प्रॉडक्ट बेसमध्ये कसं आहे की जे काही ते प्रॉडक्ट बनवतात ॲक्च्युली ते प्रॉडक्ट त्यांना बेस्ट आणि बेस्ट मार्केटमध्ये द्यावं लागतं, तरच ते प्रॉडक्ट त्यांचं मार्केटमध्ये चालणार आहे ॲक्च्युली. त्याच्यामुळे जे काही कॅन्डिडेट्स प्रॉडक्टमध्ये कामाला लागतं ॲक्च्युली ते लॉंग टर्म त्यांचं करिअर करतात. आणि सर्व्हिस बेसमध्ये कसं असतं की जर एखादा क्लायंटचा प्रोडक्ट संपला तर लगेच आपण बेंचवरती येतो, परत आपल्याला नवीन क्लायंटसाठी इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि मग आपण परत ऑनबोर्ड होतो क्लायंटसाठी. तसं प्रॉडक्ट बेसमध्ये तसं नाही आहे. एकदा की प्रॉडक्ट तुमचं मार्केटमध्ये गेलं तरी पण त्याचं मेंटेनन्स आला, सपोर्ट आला, ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करावं लागतात ॲक्च्युली. आता आपण येऊया सॅलरी वाईज. जर तुम्ही सॅलरी पाहायचं झालं तर सर्व्हिस बेसमध्ये सॅलरी कमी भेटते पण जॉब इझिली लागतात आणि टेक स्टॅक पण डिपेंड्स ऑन क्लायंट्स असतं. प्रॉडक्ट बेसमध्ये सॅलरी भरपूर असते. जर सर्व्हिस बेसमध्ये तुम्हाला 10 लाख पॅकेज असेल तर प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये तुम्हाला मिनिमम 20 लाख पॅकेज असणार आहे. कारण प्रॉडक्ट हे स्ट्रॉंग असतं त्यांचं ॲक्च्युली, स्टेबल असतं आणि टेक स्टॅक पण ते ऑलवेज लेटेस्ट टेक स्टॅक ते यूज करतात, कारण कंपनी स्वतः ते मेंटेन करते ॲक्च्युली, राईट. सर्व्हिसमध्ये तसं नाही राहत. सर्व्हिसमध्ये क्लायंटच्या बिझनेसच्या रिक्वायरमेंटनुसार तुमचा टेक स्टॅक पण चेंज होऊ शकतो. आणि इम्पॉर्टंट म्हणजे मोस्टली ले ऑफ वगैरे हे सर्व्हिस बेसमध्ये पण होतात. जर त्यांचा क्लायंट्स गेला तर ते काहीच करू शकत नाही. पण प्रॉडक्ट बेसमध्ये कसं असतं, लॉंग टर्म व्हिजन असतं त्यांचं की हां आपले हे नंबर ऑफ रिसोर्सेस पाहिजे आणि हे रिसोर्स आपल्या ह्या प्रॉडक्टवरचे काम करणार ॲक्च्युली. आणि एक त्यांचं प्रॉडक्ट संपलं की दुसरं प्रॉडक्ट पण ते लॉन्च करतात. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर प्रॉडक्ट बेसमध्ये तुम्हाला शिकायला भरपूर भेटणार आहे, पण त्या ठिकाणी तुमचं टेक स्टॅक चांगलं असणार ॲक्च्युली आणि तुम्हाला स्वतःहून जास्त एफर्ट्स पण पुट करावं लागणार ॲक्च्युली. तर जे कोणी मार्केटमध्ये फ्रेशर्स असतील, जर तुम्हाला इझिली एंट्री घ्यायची आहे तर आय विल रिकमेंड गो टू द सर्व्हिस बेस्ड कंपनी. पण एकदा की तुमचा 3 किंवा 5 वर्ष एक्सपिरियन्स झाला तर आय विल रिकमेंड प्रॉडक्ट बेस्ड कंपनी. जर तुम्ही पण मार्केटमध्ये असाल आणि तुम्ही आता सर्व्हिस बेसमध्ये काम करतात किंवा सपोर्टमध्ये काम करतात आणि तुम्हाला स्विच करायचं प्रॉडक्टमध्ये, नक्कीच आपण आपल्या फ्लूस्टॅकच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ऑनबोर्ड करूयात आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चान्स भेटणार आहे 400% सॅलरी हाईक करण्यासाठी ॲक्च्युली. कारण असे भरपूर एक्झाम्पल आहे आपल्याकडे, जसे की कॅन्डिडेट्स वर्किंग विथ टेक महिंद्रा होते, इन्फोसिस, TCS, विप्रो, L&T, कॅपजेमिनी सर्व्हिसमध्ये ते काम करत होते ॲक्च्युली. आणि इव्हन ते जावावरती पण काम करत नव्हते. कोणी सिक्वल सपोर्टमध्ये काम करत आहे, कोण BPO व्हाईस प्रोसेसमध्ये काम करत आहे ॲज असोसिएट. तर तुमचा हा रोल डायरेक्टली डेव्हलपमेंट प्रोफाईलला मॅच होतो. तुमचा एक्सपिरियन्स जरी त्या कंपनीचा असेल, आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आलात की आपण तुम्हाला पूर्ण फुल स्टॅक शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही प्रॉडक्टवरती काम करू शकता. आणि इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर आपण पण असे काही प्रॉडक्ट बनवलेत जे की फिनटेक बँकिंग आहे, रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन आहे. आणि एकदा की तुम्ही हे प्रॉडक्ट शिकलात की तुम्ही इझिली प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये स्विच ऑन करू शकता. तर तुम्हाला असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच तुमच्या पण काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ॲड ऑन करू शकता ॲक्च्युली. आणि नक्कीच ॲज सून ॲज पॉसिबल मी तुम्हाला रिप्लाय पण देईल. आणि जर तुम्हाला ॲड ऑन असल्याबद्दल शिकायचं आहे, तुम्हाला सॅलरी ग्रोथ करायचं आहे, देन यू कॅन जॉईन अस ॲट अवर फुल स्टॅक जावा डेव्हलपर पुणे ऑफिस अँड स्टार्ट युअर करिअर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.